नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। दुवाच मोठे औषध, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं मत। बाभळे जलशुद्धीकरणाचा प्रश्न ऐरणीवर, धुळे मनपा प्रशासनाने दखल घेण्याची मागणी। जखमी मोर पक्षीला लहान मुलाने दिले जीवदान। होळ येथे श्रीमद गाथा पारायण व हरिनाम कीर्तन सोहळ्याची उत्साहात सांगता। आणि लामकाणी येथील झणझणी मातेचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने माझी प्रकृती आता अगदी ठणठणीत आहे, पण डॉक्टरांच्या सूचनेमुळे मी तुम्हाला भेटू शकणार नाही। अनेक कार्यकर्त्यांनी चेन्नईला येत भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे। माझे दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि माझ्यावर अलोट प्रेम करणाऱ्या तमाम समाज बांधवांना आपण येथे येऊ नये ही नम्र विनंती, असे भावपूर्ण आवाहन नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी चेन्नईवरून फेसबुकद्वारे केले आहे। श्री रघुवंशी यांनी काल चेन्नईवरून फेसबुक लाईव्हद्वारे दोन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि चाहत्यांशी संवाद साधला। ते म्हणाले की दोन्ही जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर अलोट प्रेम केले आहे। अनेकांनी मी लवकर बरा व्हावा यासाठी दुआही मागितली, त्यामुळे माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली। आता 1 महिना झाला आहे, माझी प्रकृती ठणठणीत आहे। मी सध्या मंगळवार आणि शुक्रवार असे 2च दिवस दवाखान्यात जातो, परंतु डॉक्टरांनी तूर्त कोणालाही भेटू नका असा सल्ला दिल्याने मला तुम्हाला भेटता येणार नाही। म्हणून मी दोन्ही जिल्ह्यातील माझ्या मित्र आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना माझे आवाहन आहे की मला 10 मेला डॉक्टर घरी सोडणार आहेत, तरी मला कोणीही भेटायला येऊ नका असे भावपूर्ण आवाहन त्यांनी चेन्नईवरून फेसबुकद्वारे केले आहे। नमस्कार। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादानं आणि परमेश्वराच्या कृपेने जे परमेश्वराला माझ्या सगळ्या मित्रांनी, हजारो चाहत्यांनी परमेश्वराला साकडं घातलं, अल्लाला दुआ केली आणि त्या दुएच्यामध्येच मी आज तुमच्या समोर आहे। आज माझा पुनर्जन्म झाला आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही आणि माझी प्रकृती अत्यंत चांगली आहे। आज माझं ऑपरेशन होऊन 1 महिना होऊन गेला। माझे सर्व टाके वगैरे सगळे निघून गेले। आता आठवड्यातून 2 दिवस फक्त मी दवाखान्यामध्ये जातो, मंगळवार आणि शुक्रवार, बाकी दिवस घरी जातो। परंतु मला तुम्हाला भेटता येत नाही, कारण डॉक्टरांनी जो सल्ला दिला आहे त्याच्यात लोकांना भेटू नये ही प्रमुख अट आहे आणि म्हणून तुम्ही जरी चेन्नईला आले तरी सुद्धा मी तुम्हाला इच्छा असूनही भेटू शकत नाही आणि मग त्याचं दुःख मला सुद्धा होतं आणि म्हणून मी माझी विनंती आहे सगळ्याच दोन्ही जिल्ह्यातील माझ्या प्रमुख मित्रांना की मला भेटण्यासाठी चेन्नईला कोणीही येऊ नये। माझ्या डिस्चार्ज पेपरवरती 10 मे डिस्चार्ज लिहिला आहे, म्हणून मी माझ्या डॉक्टरांना विनंती केली आहे की मला 24 एप्रिललाच डिस्चार्ज द्या। जर डॉक्टरांनी दिला तर मी 24 एप्रिललाच नंदुरबारमध्ये येणार आहे, नाहीतर मग नाइलाजाने मला 10 मेच्या शिवाय पर्याय नाही। पण आपण सगळ्यांच्या कृपेने, सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अत्यंत ठणठणीत आहे। आत्तापर्यंत मी लोकांसाठी होतो असं म्हटलं तरी चालेल। रात्री बेरात्री केव्हाही लोकांनी मला हाक मारली तरी त्या हाकेला मी प्रतिसाद देत होतो। आता याच्या पुढे थोडीशी माझीही काळजी लोकांना घेणं गरजेचं आहे आणि म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच माझ्या आयुष्यामध्ये मला वागावं लागणार आहे। 1 वर्ष तरी कमीत कमी अत्यंत काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागणार आहे। परंतु सगळं काही हे जनतेच्या
आशीर्वादानं आणि दुवानं, कारण मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की लोकांच्या जवळ भरपूर डॉक्टर असतात, दवा असते, पण जेवढी दुवा माझ्याबरोबर होती तेवढी या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोणाच्या बरोबर नव्हती. आणि म्हणूनच दुआ क्या नहीं कर सकती याचा अनुभव सुद्धा मी घेतला आहे. आणि दुवाच सर्वात मोठं औषध आहे. आणि त्या दुवेमुळेच मी आज जनतेच्या आशीर्वादाने, जनतेच्या दुवेमुळे मी चांगला ठणठणीत आहे. पुनश्च एकदा माझ्यावर प्रेम केलेल्या सगळ्या मित्रांचं, दोन्ही जिल्ह्याच्या जनतेचं मी मनापासून आभार मानतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा असंच प्रेम ठेवाल हीच अपेक्षा व्यक्त करतो. जेवढ्या प्रामाणिकपणे 60 वर्ष तुमची मी सेवा करत राहिलो, मलाही राजकारणामध्ये 30 वर्ष होऊन गेले आणि उरलेलं आयुष्य सुद्धा तुमची प्रामाणिकपणे सेवा करेल एवढं वचन देतो. फक्त माझी विनंती आहे की मला भेटायला चेन्नईला कोणीच येऊ नये. धुळे तालुक्यातील सोनगीर बाभळे फाट्याजवळ धुळे मनपातर्फे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. परंतु या जलशुद्धीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे. धुळे मनपातर्फे बाभळे फाट्याजवळ जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. परंतु सध्या या जलशुद्धीकरणाला कोणीच वाली नसून याचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच, परंतु धुळेकरांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याचे संकेत नागरिकांमध्ये बोलले जात आहेत. कारण या जलशुद्धीकरणाच्या माध्यमातून धुळेकरांना पाणी पुरवलं जातं, परंतु हे जलशुद्धीकरण केंद्र उघड्या अवस्थेत दिसून येत आहे. सध्या तर या जलशुद्धीकरणास संरक्षण मिळावे यासाठी कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे येथील वस्तू चोरी होत असल्याचंही नागरिकांमध्ये बोललं जात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न पेटता कामा नये, यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या जलशुद्धीकरण केंद्राचा निर्माण होत असलेल्या ऐरणीवरच्या प्रश्नावर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत. नमस्कार, मी प्रवीण चौधरी, सामाजिक कार्यकर्ता. आपण बघत आहात हे धुळे शहराला जे पाईपलाईन केलेली आहे, जलशुद्धीकरण केंद्र इथून पाणी धुळे शहराला पुरवले जाते. परंतु या जलशुद्ध केंद्रात इथे चौकीदारी देखील नाही आहे. इथं कुठल्याही प्रकारचं कंपाऊंड वगैरे, वॉल कंपाऊंड वगैरे नाही आहे. तरी हे पूर्ण बेभरोसे आहे. एखादी मद्यपी येऊन इथं काही टाकू शकतो जिन्यावर चढून, तर पूर्णपणे पाणी दिसतंय. तिथं कुठलीही सोय करण्यात आलेली नाही आहे. सगळं राम भरोसे कारभार आहे नगरपालिकेचा. नगरपालिकेने, आयुक्तांनी लागलीच लक्ष घालून एक काम करण्यात यावे. गोराणे माळीज फाट्याजवळील शेतात मोर पक्षी जखमी अवस्थेत पडल्याचे एका लहान मुलाला दिसताच त्याने तात्काळ दखल घेत मोर पक्षीला नरडाणा पोलीस कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केला व मोर पक्षीचा प्राण वाचवण्यात या मुलाने उत्कृष्ट कामगिरी केल्याने या लहान मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे की शिंदखेडा तालुक्यातील गोराणे माळीज फाट्याजवळील रस्त्यावर मयूर नंदू ठाकरे या युवकाचे थंड पेयाचे दुकान आहे. मयूर ठाकरे हा रोजच्या नित्यनियमाने तो आपल्या दुकानावर जात असताना त्यास रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात मोर पक्षी जखमी अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्याने तात्काळ दखल घेत मोराचे प्राण वाचवावे असे समाजहित डोळ्यासमोर ठेवून नरडाणा पोलीस कर्मचाऱ्यांकडे हा मोर पक्षी स्वाधीन केला व मोराचे प्राण वाचवण्यासाठी त्यावर तात्काळ उपचार व्हावेत अशी खबरदारी घेत त्यांनी वन विभागास माहिती दिली असता तरीही विभागाचे कोणतेही कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांनी या संदर्भात दखल घेतलेली नाही. उशिरापर्यंत कोणीही आले नाही असे यावेळी बोलले जात होते. यावेळी नरडाणा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी महेश चव्हाण, दिनकर वसावे आदी उपस्थित होते. मी मयूर नंदू ठाकरे, मी माडीसला राहतो आणि माझी शिकंजीची दुकान आहे. मी माझ्या भावाचे गोळा पाणी पाजायला व तिथं चाराला बांधायला चाललो होतो. मग शेतामध्ये मोर पडलेला दिसला मला. मग मी त्या मोराजवळ गेलो. उन्हात तानाने तो जामून पडला होता. त्यामुळे आम्ही त्याला उचलून आणलं, पोलीस काकांकडे दिलं आणि पाणी पाजलं. कोणत्या ठिकाणी होता हा? गोराणे फाट्या जवळ शेतामध्ये होता. तुकारामांनी
आपल्या प्रत्यक्ष आचरणातून आणि अभंग वाणीतून भागवत संप्रदायाची विचारसरणी लोकांना सांगितली. सर्वसामान्य माणसासारखा प्रपंच करून प्रपंचातील दुःखाचे चटके सहन करून संघर्ष करीत भावभक्तीचा मळा फुलविणारे एक असामान्य संत म्हणून संत तुकाराम महाराज आज ओळखले जातात. आपल्या अभंगातून विरक्ती, संसाराची क्षणभंगुरता, देहाचे नाशिवंतपणा, काम, क्रोध इत्यादी विकारांवर तुकारामांनी भाष्य केलेले आहे. तत्वज्ञान, भक्ती व आचार यांना व्यापक नीतिमूल्यांची सामाजिक बैठक तुकोबांनी मिळवून दिली. आपल्या कर्तृत्वाने तुकारामांनी समाजाला जीवन निष्ठा दिली. त्यात महाराष्ट्रातील धर्म व सामाजिक सुधारणांच्या चळवळींना तुकोबांचे विचार आजही प्रेरक ठरत आहेत. असे संत तुकाराम महाराजांच्या विचारांमुळे तुकाराम बीजनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील होळ येथे तुकाराम बीजनिमित्त श्रीमद गाथा पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 16 मार्च ते 22 मार्च पर्यंत चालत असलेल्या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर कीर्तनाचा कार्यक्रम होत असायचे. याचा लाभ गावातील असंख्य भाविक घेत असल्याचं चित्र असल्यामुळे गावात धार्मिकतेचं वातावरण पसरलं होतं. आज सोहळ्याची सांगता ह.भ.प. अतुल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ह.भ.प. दोदू तुळशीराम पाटील, श्रीहरी निवृत्ती दवंगे, वनराज पाटील, चतुर शिंदे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या ठिकाणी सद्गुरू तुळशीराम नामदेव पाटील, तुळशीराम बाबा हे आमचे गुरु. या गुरुने तुकाराम बीजेचा उत्सव हा गेली 39 वर्षापासून या ठिकाणी श्री क्षेत्र होळ या ठिकाणी या गावामध्ये चालवला आहे. या गावामध्ये अनेक भारताच्या अनेक भागातून गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या भागातून शिष्यमंडळ या ठिकाणी येऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने खूप मोठा तुकाराम बीजेचा उत्सव साजरा करतात. या सप्ताह प्रसंगी अनेक साधू संत महात्मे या ठिकाणी भेट देऊन जातात. मी श्रीहरी निवृत्ती दवंगे, तालुका कोपरगाव, मळेगाव थडी माझं गाव. तर अहमदनगर जिल्ह्यातून फार मोठा शिष्यमंडळ या ठिकाणी येऊन या सप्ताहामध्ये उपस्थित दाखवते. तर तुकाराम महाराजांची बीज ही देहू या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे प्रतिदेहू या ठिकाणी श्री क्षेत्र होळ, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या ठिकाणी निर्माण झालेला आहे. बाबांच्या या पुण्य पावन भूमीमध्ये ज्याप्रमाणे संतांच्या उक्तीप्रमाणे पावन तो कुळ, पावन तो देश, जिथे हरिचदास जन्म घेती, या उक्तीप्रमाणे या ठिकाणी बाबांनी जन्म घेतला आणि हे गाव हे खरोखरच पावन आहे. या लोकांना बाबांचा सहवास लाभलेला आहे. तर अशा प्रकारे पवित्र आणि पावन भूमीमध्ये हा तुकाराम बीजेचा उत्सव 39व्या वर्षाची सांगता होऊन आता 40व्या वर्षात पदार्पण करत आहे. बाबांचं समाधी मंदिराचे उद्घाटन काल अनेक थोर महात्मे या ठिकाणी येऊन त्यांनी बाबांच्या समाधी मंदिराचं आणि तुकाराम महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन काल केलेलं आहे. आणि या ठिकाणी सर्व भागातून येऊन या पंचमुखी महादेवाच्या पावनभूमीमध्ये हा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होतो. हे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात ब दर्जाचं, शासनाच्या ब दर्जाचं हे गाव आहे. याला शासनाची मदतही मिळालेली आहे. धुळे तालुक्यातील लामकाणी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या झणझणी मातेचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी गावाबरोबर परिसरातील भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा लाभ घेतला. लामकाणी हे गाव बाजारपेठचे गाव असून येथे लाखो रुपयांची उलाढाल व्यवहार होत असतात. या ठिकाणी शासनमान्य झणझणी माता मंदिराची क दर्जामध्ये नव्याने नाव समाविष्ट झाले आहे. होळीच्या सणादिवशी श्री झणझणी माता देवीची यात्रा ही मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. या ठिकाणी 2 दिवसापर्यंत तमाशा नाट्य मंडळाचे आयोजन करण्यात येते, ज्यात समाज प्रबोधन व जनजागृतीवर
पथनाट्य या तमाशा मंडळाच्या माध्यमातून करण्यात येते। या ठिकाणी अनेक भाविक हे पंचकोशीतून झणझणी मातेच्या दर्शनासाठी येतात व आपले नवस मान मानता फेडत असतात। या ठिकाणी अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने येऊन दर्शनाचा लाभ घेत असतात। यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ सुशीलाताई भील, उपसरपंच धनराज पाटील, मगन पाटील, नरहर पाटील, गुलाब धनगर, गणेश वाकडे, पोलीस पाटील, नितीन महाले, चेतन पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी लामकाणी गावचा पोलीस पाटील नितीन महाले। झणझणी माता ही आमचं ग्रामदैवत आहे। आमच्या गावची देवी, देवीला दरवर्षी धुलीवंदनच्या दिवशी यात्रा वगैरे भरली। यात्रेनिमित्त होळीच्या दिवशी आणि यात्रेच्या दिवशी 2 दिवस तमाशा वगैरे आयोजित केलेला असतो। झणझणी याची माती खूप मोठी आहे। ग्रामदैवत गावात कुठलीही संकट येऊ देत नाही आणि लवकरच झणझणी मातेच्या कृपेने आम्ही मागच्या वर्षी जसं तालुका स्तरावर पाणी फाउंडेशनचं बक्षीस जिंकलं, तसंच यावर्षी देखील आम्ही राज्यस्तरावर बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न करू। झणझणी मातेच्या कृपेने नक्कीच आम्ही ते जिंकू। आमचं गाव लवकरच पाणीदार होईल। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दुवाच मोठे औषध, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं मत। बाभळे जलशुद्धीकरणाचा प्रश्न ऐरणीवर, धुळे मनपा प्रशासनाने दखल घेण्याची मागणी। जखमी मोर पक्षीला लहान मुलाने दिले जीवदान। होळ येथे श्रीमद गाथा पारायण व हरिनाम कीर्तन सोहळ्याची उत्साहात सांगता। आणि लामकाणी येथील झणझणी मातेचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।